पेण तालुक्यातील दुष्मी गावात झालेल्या घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत पेण पोलिसांनी अवघ्या काही दिवसातच तिघा आरोपींना अटक करून मोठं यश मिळवलंय। या कारवाईत सुमारे 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। दिनांक 17 जानेवारी रोजी दुपारी दुष्मी येथील रहिवासी केतन अशोक दिवेकर वय वर्ष 25 हे घराला कुलूप लावून क्रिकेट सामना पाहण्यासाठी बाहेर गेले होते। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी मुख्य दरवाजाचं कुलूप तोडून घरात प्रवेश केला। घरातील किचन आणि बेडरूम मधून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण 2,54,000 रुपयांचा ऐवज चोरून आरोपी मागील दरवाजाने पळून गेले होते। या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक आंचल दलाल आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवतरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल व पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकानं सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केला। माहितगार माणसानेच ही घरफोडी केला असल्याचा दाट संशय गुन्हे प्रकटीकरण पथकाला सतत येत होता। अखेर पुराव्यांच्या आधारे दुष्मी ठाकूरपाडा येथील स्थानिक तरुण संकेत मधुकर ठाकूर याला 20 जानेवारी रोजी अटक करण्यात आली। त्याच्याकडून 47 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या 2 चेन आणि 39,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। पुढील तपासात दुसरा स्थानिक तरुण जयेश हिरामन ठाकूर राहणार दुष्मी आणि त्याचा साथीदार गुड्डू हरेराम सिंग उर्फ रॉकी राहणार पनवेल यांनाही 23 जानेवारी रोजी अटक करण्यात आली। आरोपी गुड्डू सिंग हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पण पोलिसांच्या या त्वरित आणि प्रभावी कामगिरीमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केलंय। वादळवारा लाईव्हसाठी किरण बांधणकर, पेण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।